श्री गणेशाय नमः. श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार सर्वांना. लावण्या, वसंत, रागिनी आणि त्यांनी शोधून आणलेला जावई सर्वजण शिवायला तिथे पाहून हक्केबक्के झाले होते. सगळ्यात जास्त आश्चर्यचकित तर लावण्या झाली होती. शिवाय आपलं लग्न थांबवण्यासाठी किंवा आपली मदत करण्यासाठी इथे आला आहे म्हणून ती सुन्न झाली होती. त्याची ती निळी घारीसारखी नजर सर्वांवर फिरत होती. नंतर त्याने महेश यांनी पाठवलेल्या सहकारीकडे पाहिलं. आता आपण थोडं मागे जाऊयात. तो इथे कसा आला हे जाणून घेऊयात. फ्लॅशबॅक. काव्या निघून गेल्यानंतर शिवाय सुन्न होऊन बसलेला होता. काही विचार करत असेल असं अजिबात वाटत नव्हतं. हरेशराव, विक्रांत, गीता आणि सावित्रीबाई सगळेच काळजीत होते. लावण्यासाठी त्यांना खूप वाईट वाटायला लागलं होतं. हॉलमध्ये सगळीकडे शांतता होती. ती शांतता सावित्रीबाईंच्या आवाजाने भंग पावली. लावण्या खूपच गुणी मुलगी आहे. तिला मी पहिल्यांदा भेटले होते तेव्हा खूपच आपुलकीने वागली होती माझ्याशी. खूप काळजी घेतली होती तिने माझी. सावित्रीबाई तिला आठवत म्हणाल्या. तशा शिवाय सोडून सर्वांच्या नजरा त्यांच्याकडे वळाल्या. तू आधी भेटली आहेस तिला? आम्हाला तर याबद्दल तू काही सांगितलं नाहीस. विक्रांत यांनी विचारलं. त्यावर त्यांनी होकारार्थी मान हलवली. तुम्हाला आठवत असेल, त्या दिवशी मी बऱ्याच दिवसांनंतर काव्यासोबत मंदिरात गेले होते. तिथे गेल्यानंतर मंदिराकडे पाहण्यात मी इतके गुंग झाले होते की उन्हामुळे मला त्रास होईल याचंही भान मला नव्हतं. एकटक मंदिराकडे पाहत होते. काव्या नारळ घेण्यासाठी खाली थांबलेली होती. तिने मला वर जायला सांगितलं म्हणून मी वर निघून गेले होते. पण मंदिराकडे पाहिल्यानंतर जणू काही मला भुरळच पडली. बराच वेळ उन्हात उभी असल्याने मला चक्कर आली होती. जेव्हा त्यांनी चक्कर आली होती असं सांगितलं तेव्हा कुठे शिवायने नजर वर करून त्यांच्याकडे पाहिलं. चक्कर येऊन पहिल्या पायरीवरून खाली पडणारच होते की तिथे लावण्या आली होती. असं म्हणत त्यांनी त्या दिवशीचा घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगितला. ते ऐकून त्यांनाही लावण्या काहीशी आवडलेली दिसत होती. शिवाय फक्त ऐकायचं काम करत होता. जर त्या दिवशी ती नसती तर माहित नाही काय झालं असतं. आज तिचा सख्खा भाऊ तिच्याशी असा वाईट वागत आहे आणि तिच्या पाठी उभं राहणारही कोणीच नाही. नेहमी चांगल्या लोकांसोबतच वाईट का होतं देव जाणे. सावित्रीबाई अजूनही तो दिवस, तो क्षण आठवून घाबरत होत्या. आई, तू काही काळजी करू नकोस. काव्या गेली आहे तर मीही तिकडे जातो. असं म्हणत सिद्धांत आपल्या जागेवरून उठला. तेवढ्यात शिवाय उभा राहून बोलू लागला. तुम्ही कोणीही जाऊ नका. मी जातो. आलोच. तो आपल्या मोबाईल मध्ये काहीतरी टाईप करत चालता चालता म्हणाला. सगळ्यांना त्याचं आश्चर्य वाटलं. मगाशी तो लावण्याच्या नावाने चिडला होता, पण आता जायला तयार झाला होता. आता हा चाललाय म्हटल्यावर सर्वांनीच देवाकडे प्रार्थना केली की हे देवा, तिथे उपस्थित सर्वांचं रक्षण कराल. ज्या निर्विकारपणे तो इथून निघाला होता त्यावरून तो काय करेल याचा अंदाज लावणं कठीण होतं. ड्रायव्हर, ड्राईव्ह फास्ट. काव्याला तिथे पोहोचेपर्यंत आपणही पोहोचलो पाहिजेत. गाडीत बसल्यानंतर त्याने ड्रायव्हरला कुठे जायचं हे कळवलं आणि गाडी जोरात पळवायला सांगितली. त्याची आज्ञा पाळत खरंच ड्रायव्हरने 15 मिनिटांचा रस्ता 7 मिनिटांत पार केला. तेव्हाच तिथे काव्या आणि महेश यांचा सहकारी दोघेही पोहोचले होते. काव्या शिवायला इथे पाहून चकित झाली होती, पण तो मात्र काहीच न बोलता रजिस्ट्रार ऑफिसच्या दिशेने निघाला होता. काव्याही मग खुश होत त्याच्या मागेच निघाली. तो सहकारी महेश यांच्याशी फोनवर बोलत समोर चालत होता.
त्याने लावण्याचं नाव घेतल्यामुळे दोघांच्याही भुवया वर गेल्या होत्या. एक्सक्यूज मी. काव्याने त्याला आवाज दिला. त्याने कानाचा फोन बाजूला करून त्यांच्याकडे पाहिलं. कॉल मात्र सुरूच होता. तुम्ही आता लावण्याबद्दल काय बोलत होतात? तिने विचारलं तर त्यालाही कळालं की ते दोघे जण लावण्यासाठीच इथे आलेले आहेत. म्हणून त्याने आपली ओळख सांगितली आणि तो इथे का आला होता हेही सांगितलं. काव्या, आत गेल्यानंतर मी जे सांगतोय तसंच करायचं, असं म्हणत त्याने तिला काय करायचं ते सांगितलं. ते ऐकून तर त्या दोघांचे डोळेच मोठे झाले. सहकारीचा फोन सुरूच असल्याने पलीकडे महेश यांनीही त्याचा हा प्लॅन ऐकला होता. त्यांना तर जास्तच आनंद झाला होता. दादा, तुम्ही खरंच असं करणार आहात? तिने आनंदाने विचारलं. आताही तो आपल्या फोनमध्ये काहीतरी टाईप करत काहीच न बोलता निघाला. हे दोघेही त्याच्या मागे निघाले. सद्यस्थिती. तुम्ही तुमची प्रोसेस कंटिन्यू करा. शिवाय त्या सहकारीकडे पाहून म्हणाला. तोही हो म्हणून मान हलवत समोर आला. सोबत आणलेल्या बॅगेतून त्याने पेपर्स काढून वसंत समोर धरले. हे काय आहे? त्याने न समजून विचारलं. तुमच्या वडिलांचं शेवटचं हस्तलिखित पत्र. हे पत्र विशेष म्हणजे फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. तुम्ही लावण्या मॅडमचे भाऊ आहात यासाठी असेल, किंवा मग त्यांच्या मुलीच्या रक्षणासाठी त्यांनी तयार केलेले असावेत. एक शक्यता अशीही की एक वडील आपल्या मुलाचा स्वभाव चांगलेच ओळखत असतात, तर कदाचित त्यांना तुमच्या कपटी स्वभावाची जाणीव असावी, म्हणूनही त्यांनी ही तयारी आधीच केलेली असावी. सहकारीने खोचक शब्दांत सांगितलं. तसा वसंत रागातच ते वाचू लागला. त्या मुलानेही लावण्याला रागिणीच्या हातात सोपवून पेपरमध्ये डोकावलं. त्या दिवशी वाचून जसे लावण्याचे डोळे मोठे झाले होते तसेच यांचेही झाले होते. या पत्रात सांगितलेल्या अटींनुसार लावण्या मॅडम आपल्या आयुष्याचा निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र आहेत. त्याचप्रमाणे आपल्या आयुष्याचा जोडीदार त्या हवा तोच निवडणार. जर कोणीही जबरदस्ती त्यांचं लग्न लावण्याचा प्रयत्न केला तर त्यांना दंड म्हणून 1 वर्षाची शिक्षा व्हावी, अशी त्यांनी अपील केली आहे. लावण्या मॅडमच्या नावे असलेली जमीन जर कोणी धोक्याने मिळवण्याचा प्रयत्न केला तर दंड स्वरूप त्या जमिनीची 5 पट किंमत लावण्या मॅडमना द्यावी लागेल. उदाहरणार्थ, जर जमीन 1 कोटीची असेल तर त्याची 5 कोटी किंमत लावण्या मॅडमना मिळायला हवी. जर 5 कोटींची असेल तर 10 कोटी. सहकारीचं बोलणं पूर्ण व्हायच्या आतच रागिणीच्या तोंडातून घाबरून शब्द बाहेर पडले. मॅडम समजदार आहेत. सहकारी रागिणीकडे पाहून हसून म्हणाला. तसा वसंत रागातच तो पेपर चोळामोळा करणार की, मिस्टर वसंत जाधव, सरकारी कागद आहे तो. जर एक वळही पडली तर त्याचा दंड वसूल केला जाईल. शिवायचा करारी आवाज कानावर पडताच त्याचे हात तसं करण्यापासून थांबले. लावण्य काव्याकडे पाहून अजूनही आपला हात सोडवण्याचा प्रयत्न करत होती, पण काव्याचाही नाईलाज होता. जर आपण जवळ गेलो आणि तिच्या वहिनीने तिला आणखी इजा पोहोचवली तर मग आपला संयम सुटणार हे तिला माहीत होतं. तिच्या भावाने चांगलीच कुंग-फूची ट्रेनिंग देऊन तिला तयार केलेलं होतं. जर चुकून आपली लाथ रागिणीच्या तोंडावर बसली तर पुढचे सगळे दात पडण्याची दाट संभावना होती. लावण्याची ती खटपट पाहून शिवायने तिच्याकडे पाहिलं, तर ती केविलवाण्या नजरेने त्याच्याकडे पाहू लागली. मग त्याने आपली नजर रागिणीवर टाकली. सहकारी त्याच्या बाजूलाच उभा होता, त्यामुळे रागिणीची नजर सहकारीवरून हटून शिवायकडे गेली. त्याची ती विषारी नजर तिला टोचायला लागली होती. अचानक तिचं अंग व्हायब्रेट व्हायला लागलं. 2च सेकंदात घाबरून तिने लावण्याची हातावरची पकड सैल केली. हे जाणवताच लावण्याने काव्याकडे धाव घेतली. दोघींनी एकमेकींना कडकडून मिठी मारली.
लावण्य खूपच रडत होती. तेवढ्यात बाहेर पोलिसांच्या गाडीचा सायरन ऐकू येऊ लागला. तो आवाज ऐकून सगळ्यांचे डोळे मोठे झाले. काहीच वेळात पोलीस आत आले. मिस्टर शिवाय धर्माधिकारी, तुम्ही कंप्लेंट नोंदवली होती. कोण आहेत ते लोक सांगा. इन्स्पेक्टर साहेबांनी आत येत विचारलं. हे तिघे जण आहेत ते. जबरदस्ती हा माणूस आपल्या बहिणीचं लग्न नापसंत असलेल्या मुलाशी लावत होता. शिवायने आधी वसंत आणि मग त्या मुलाकडे इशारा करत सांगितलं. मी मुद्दाम नव्हतो करत साहेब. याने माझी बहीण मागितली होती साहेब. मी खरं सांगतोय. वसंतने त्या मुलाकडे इशारा केला तसा तोही रागाने फणकारला. तुझ्या बहिणीच्या बदल्यात तू माझी जमीन मागितली होती हे सांगायला तोंड चिकटलं आहे का तुझं? तो फणकारत म्हणाला. जेलमधली जमीनही खूप छान आहे. नक्की आवडेल तुम्हा तिघांना. चला आता. इन्स्पेक्टर साहेब म्हणाले. तसे 2 पुरुष आणि 1 महिला कॉन्स्टेबल पुढे आले. थांबा सर, आधी एका भावाला बहिणीच्या कन्यादानाचं सौभाग्य मिळू द्या. शिवाय त्यांना अडवत म्हणाला. तसे सर्वजण गोंधळले. सगळ्यात जास्त तर लावण्या. तिची ती अवस्था पाहून काव्या तिच्याकडे वळाली. लावण्या, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? काव्याने तिला विचारलं. त्यावर तिने फक्त हो म्हणून मान हलवली. तसाच दादांवरही ठेव. भविष्यात ही 3 डोकी पुन्हा तुझ्या समोर येतील. त्यांच्यापासून तुला काही हानी होऊ नये किंवा भविष्यात या लोकांनी चुकूनही तुला काही त्रास देऊ नये म्हणून आजच तुला शिवाय दादांशी लग्न करावं लागेल. काव्याने विश्वासात घेऊन तिला सांगितलं. पण ते ऐकून ती अधिकच घाबरली. घाबरू नकोस लावण्या. तू जशी दादांना व्हिलन म्हणतेस तसे प्रत्यक्षात नाही आहेत ते. एकदा कोणाशी नातं जोडलं की ते प्रामाणिकपणे निभावतात. तुला भविष्यात या लोकांकडून एक काटाही ऋतू देणार नाहीत ते. तिला घाबरलेली पाहून काव्याने सांगितलं. तेव्हा तिने शिवायकडे पाहिलं. ठीक आहे. तिने निर्णय सांगताच त्याच्या ओठांवर पसरलेलं हलकं स्मित तिने हेरलं. जर त्याला काही प्रॉब्लेम नव्हता तर तिलाही नव्हताच. मी पेपर तयार करायला घेतो. तिचा होकार पाहून रजिस्ट्रार म्हणाला. त्याची काहीच गरज नाही. आमचं लग्न कागदोपत्री होणार नाही. अग्निसाक्षीने होणार. तो म्हणाला आणि तडक तिथून निघाला. बाकीचेही मग त्याच्या मागे निघाले. पोलिसही शिवाय म्हणाल्याप्रमाणे एक टीम त्या मुलाला घेऊन पोलीस ठाण्याकडे तर एक टीम वसंत आणि रागिणीला आपल्या सोबत घेऊन शिवायच्या हवेलीकडे निघाले. हवेलीकडे पोहोचताच सर्वांचे डोळे दिपून गेले. एखाद्या नव्या नवरीसारखी सजवली होती हवेली. शिवायने हवेलीतून बाहेर पडताना मोबाईलमध्ये जी खटपट केली होती ती यासाठीच केली होती. आपल्या एका खास माणसाला त्याने इथे येऊन सगळी तयारी करून घ्यायला सांगितली होती. त्याने सांगितल्याप्रमाणे तो माणूसही धावत पळत आपल्या ओळखीच्या वेडिंग प्लॅनरला बोलावून तयारी करायला आला होता. अगदी काहीच वेळात त्याने हवेली सजवली होती. जेव्हा महेश यांच्या सहकारीशी बोलून शिवाय रजिस्ट्रार ऑफिसकडे निघाला होता तेव्हाही त्याने मोबाईलमध्ये काहीतरी केलं होतं. तेव्हा त्याने एकाच वेळी 2 कामे केली होती. एक म्हणजे त्याच्या एका माणसाला सांगून पोलिसांना तिथे पाठवायला सांगितलं होतं आणि दुसरं म्हणजे विक्रांत यांना मेसेज करून आज लावण्याशी तो लग्न करणार आहे असं कळवलं होतं. शिवायने जसं सांगितलं तशी इकडे विक्रांत यांनी घरच्यांनाही बातमी दिली. त्याच्या या निर्णयावर सर्वांना त्याचा अभिमान वाटला होता. एका मुलीसाठी त्याने जो स्टँड घेतला होता तो त्यांना आवडला होता. सावित्रीबाईंनाही लावण्या आपल्या घरची सून होणार म्हणून आनंद झाला होता. यामध्ये ते रिद्धिमाला पूर्णपणे विसरल्या होत्या. सगळ्यांनी मिळून पटपट तयारी करायला घेतली होती. विक्रांत यांनी जेवढे शक्य होतील तेवढे पाहुणे बोलवायला सुरुवात केली.
सिद्धांतने खाण्यापिण्याच्या सोयीसाठी लावण्य काम करत असलेल्या हॉटेलमधूनच जेवणाची ऑर्डर दिली होती. हॉटेलच्या मॅनेजरनेही लगेच तयारी केली होती. अगदीच कमी वेळात बरेच पाहुणे आलेले होते. गजबजलेला परिसर झाला होता. शिवाय आणि काव्या लावण्याला घेऊन तिथे पोहोचल्यानंतर सावित्रीबाई आणि गीता मेन गेट समोर येऊन उभ्या राहिल्या. सावित्रीबाईंनी त्या दोघांना ओवाळलं. ओवाळून झाल्यानंतर ते ताट त्यांनी त्यांच्या शेजारी उभ्या असलेल्या एका बाईकडे दिलं. तिच्या हातातून नजर उतरवण्याचं साहित्य घेतलं. त्यांनी दोघांची नजर उतरवली आणि त्यांना आत यायला सांगितलं. ते आत आल्यानंतर सावित्रीबाईंनी तिला मिठी मारली. खूप सुंदर दिसते बाळ. त्यांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवत सांगितलं. तसे तिचे डोळे भरून आले. आज तिची आई गेल्यानंतर कित्येक वर्षांनंतर मायेचा हात तिच्या डोक्यावरून फिरला होता. थँक्यू सो मच आई. ती त्यांना आई म्हणाली म्हणून त्यांना खूप आनंद झाला. आजपासून त्या तिच्यासाठी काकू नसून आई असणार होत्या. त्यांनी तिला आपल्या मिठीतून बाजूला केलं. आता रडण्याचे दिवस गेले बाळा. इथून पुढे फक्त आनंदी राहायचं. आम्ही आहोत तुझ्यासोबत. सावित्रीबाई तिला आपल्यापासून बाजूला करत तिच्या गालाला हात लावून प्रेमाने म्हणाल्या. ती खाली वाकून आधी गीता यांच्या पाया पडून मग सावित्रीबाईंच्या पाया पडली. तिच्यासोबतच शिवाईनेही त्यांचा आशीर्वाद घेतला. सदा खुश राहा बाळांनो. आमचा आशीर्वाद असाच तुमच्या पाठी असणार. चला आता आत. पाहुणे मंडळी आलेली आहेत. तुम्ही दोघेही तयारी करून लवकर या. गीता त्या दोघांना आत येण्याचा इशारा करत म्हणाल्या. जसे जसे ते आत जात होते तसे तसे वसंत आणि रागिणीचे डोळे मोठे होत होते. इतकी मोठी हवेली पाहून तर त्यांचे डोळेच फिरले होते. त्या दोघांना पाहून सावित्रीबाईंना आणि गीता यांना त्यांचा राग आला होता. त्या त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पुढे चालत होत्या. लावण्या, चल मी तुला तयार करते. काव्या खुश होऊन म्हणाली आणि तिला घेऊन हवेलीमध्ये निघून गेली. आई, मीही फ्रेश होऊन येतो. शिवाय सावित्रीबाईंना सांगून आत निघून गेला. काव्याने लावण्याला सजवायला सुरुवात केली. तिने तिच्या अंगावरची ती हिरवी पैठणी उतरवून सावित्रीबाईंनी दिलेली लाल रंगाची अगदी सुंदर अशी पैठणी तिला नेसवली. त्या हिरव्या रंगाच्या पैठणीपेक्षा ती या लाल रंगाच्या पैठणीमध्ये खुलून निघाली होती. त्यांनी तिच्यासाठी काही दागिनेही दिले होते. त्या दागिन्यांनी तर तिची शोभा आणखीनच वाढली होती. हातावर मेहंदी वगैरे नव्हती, पण सावित्रीबाईंनी दिलेल्या हिरव्या रंगाच्या चुड्याने तिचा हात सुंदर दिसायला लागला होता. लावण्या, तू इथेच थांब. मी दादांना भेटून येते. काव्य म्हणाली. त्यावर लावण्याने होकारार्थी मान हलवली. लावण्या शिवायबद्दल विचार करत बसली. तो आपल्याशी लग्न का करत आहे हे तिलाही समजत नव्हतं. आधीपासून त्या दोघांमध्ये जो 36चा आकडा होता त्यावरून तो आपल्याशी लग्न करत आहे यावर तिचा विश्वास बसत नव्हता. काव्य तिथून शिवायच्या रूम समोर आली. तो त्याच्या रूम मध्ये एकटाच तयार होत होता. त्याला ती सोनेरी रंगाची शेरवानी खूप शोभून दिसत होती. त्याने दरवाजा फक्त लोटलेला होता, तरीही तिने दरवाजावर नॉक केलं. त्याची तयारी झालेली होती म्हणून त्याने जे कोणी असेल त्याला आत यायला सांगितलं. तीही मग आत गेली. त्याने मागे वळून पाहिलं तर काव्य दिसली. ती त्याच्याजवळ गेली आणि त्याचा हात आपल्या हातात घेतला. आय एम सॉरी दादा, मी आज तुमच्याशी खूप उद्धटपणे बोलले. मला तसं बोलायला नको होतं. तिला आपल्या वागण्याचा पश्चाताप झाला होता. त्याने तिला जवळ ओढून मिठीत घेतलं. तू तशी वागलीस ते बरंच केलंस. त्याशिवाय मी कसा सुधारलो असतो. आता अशी रडत बसू नकोस. तयार होऊन घे. लवकरात लवकर लग्न लागलं पाहिजेत. तो तिला प्रेमाने कुरवाळत म्हणाला.
थँक्यू दादा. त्याला आपला राग आला नाही म्हणून तिने आभार मानत त्याच्या गालावर ओठ टेकवले. त्यानेही हसून तिचा गाल ओढला. ती लगेच स्वतःची तयारी करण्यासाठी लावण्य असलेल्या रूम मध्ये गेली. शिवायचं आवरलं होतं तर तोही बाहेर निघून गेला. काव्याचं आवरल्यानंतर ती लावण्याला घेऊन लग्न मांडवात आली. संध्याकाळचे 6:30 वाजले होते. शिवाय आणि लावण्या दोघेही एकमेकांसमोर उभे राहिले. नवरीलाही मामा नव्हता आणि नवरदेवालाही. जी काही विधी होणार होती ती सिद्धांत आणि विक्रांत दोघे जण पार पाडणार होते. नवरदेव नवरीच्या मध्ये अंतरपाठ धरण्यात आला. पंडितजींनी मंगलाष्टिका म्हणायला सुरुवात केली. अंतरपाठ बाजूला होताच सर्वांनी होत्या नव्हत्या सगळ्या अक्षता त्यांच्यावर टाकून जोरजोरात टाळ्या वाजवल्या. लावण्याच्या ओठांवर हलकं स्मित होतं, तर शिवायची नजर तिच्यावर. आज पहिल्यांदाच त्याने तिच्याकडे निरखून पाहिलं होतं. नवरीच्या वेशामध्ये ती खूप सुंदर दिसत होती. तू माझ्या आईचा जीव वाचवला होतास लावण्या, त्यामुळे थोडा आदर निर्माण झाला आहे माझ्या मनात तुझ्याबद्दल. भविष्यात तुला तुझ्या भावाकडून पुन्हा त्रास होऊ नये म्हणून तुझ्याशी लग्नाचा निर्णय घेतला. आशा आहे तुझ्याकडून आम्हाला कधीच निराशा मिळणार नाही. तो एकटक तिच्याकडे पाहत मनातल्या मनात म्हणाला. तो तिच्याकडे पाहून विचार करतच होता की तिचीही नजर त्याच्याकडे गेली. माझे पप्पा नेहमी म्हणायचे, आपल्या होणाऱ्या नवऱ्यामध्ये आपल्या वडिलांची छबी दिसते. आज मला ती छबी दिसली. कालपासून पप्पांचा धावा करत होते आणि आज तुम्ही माझ्यासाठी धावून आलात. आजपासून तुम्ही आणि आपला हा संपूर्ण परिवार माझ्यासाठी अग्रस्थानी असेल. आपल्या या नात्याकडून तुम्हा सर्वांच्या ज्या काही अपेक्षा असतील त्या मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला कधीच माझ्याकडून निराशा मिळणार नाही असा मी प्रयत्न करेन. लावण्य ही जणू मनातल्या मनात त्याला वचन देत होती. जेव्हा पंडितजींचा वरमाला घालण्यासाठी दिलेला आवाज त्या दोघांच्या कानावर पडला तेव्हा ते दोघे जण एकमेकांच्या नजरेतून बाहेर पडले. पंडितजींनी एक एक करून सगळ्या विधी पूर्ण करून घेतल्या. जशी कन्यादानाची विधी पार पडली तशी लगेच वसंत आणि रागिणीची तिथून रवानगी केली. त्यानंतर एक क्षणही त्याने त्या दोघांना तिथे थांबू दिलं नव्हतं. एवढं होऊनही त्या दोघांना आपल्या चुकीचा काही पश्चाताप झालेला दिसत नव्हता. लावण्याला त्याबद्दल वाईट वाटलं होतं, पण आपलं लग्न निर्विघ्न पार पडलं म्हणून खुशही होती. लग्न पार पडल्यानंतर नवरदेव नवरीने घरातील मोठ्या सदस्यांचा आशीर्वाद घेतला. त्यांनीही मन भरून दोघांवर आशीर्वादांची उधळण केली. नवरदेव नवरी सहित घरच्या मंडळींनी आणि पाहुणे मंडळींनी जेवणाचा आस्वाद घेतला. हॉटेलच्या स्टाफनेही त्या दोघांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. 2-3 तासांनी सर्व पाहुणे एक एक करून निघून गेले. नमिता सोडून घरच्या मंडळींनी आनंदाने आपल्या नव्या गृहलक्ष्मीचा गृहप्रवेश करून घेतला. तर मग कसा वाटला हा घाई गडबडीतला विवाह सोहळा? कमेंट करून लवकर लवकर सांगा. आज शिवाय प्लस लावण्या शिवण्य झाले होते. हे एक झाल्यामुळे आनंद झाला ना तुम्हाला? त्या दोघांना लग्नाच्या शुभेच्छा देण्यासाठी यावर लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये. लग्नातील जेवण कसं होतं हे सांगण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि सर्वजण लग्नामध्ये उपस्थित होतात हे सांगण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.